हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी दिनांक 14 नोव्हेंबर 2021 मुंबई पोलीस शिपाई भरती या जिल्ह्याचा पेपर या ठिकाणी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचा झालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पेपरमध्ये 47 प्रश्न जवळपास अंकगणित आणि बुद्धिमत्तावरती होते आणि टोटल 90 मिनिटामध्ये हे 100 प्रश्न या ठिकाणी एकूण 100 प्रश्न सोडवणं. हा पेपर पाहता, या पेपरचं स्वरूप पाहता हे या ठिकाणी थोडं अवघड आणि जिकरीचं काम होतं. तारेवरची कसरत होती, बाकीच्या म्हणजे पाठीमागील पेपरपेक्षा पेपर लेंदी लेवलचा होता. सो असू द्या, आपण या ठिकाणी या पेपरचं विश्लेषण पाहूया, स्पष्टीकरण पाहूयात. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्यासमोर स्क्रीनवरती दिसतोय, विसंगत आकृती ओळखा. आपल्याला या ठिकाणी विसंगत आकृती ओळखायचं आहे. तर हे पाहताना आपण एक लॉजिक लावू शकतो की या ठिकाणी बघा, हा जो स्क्वेअर आहे, हा जो चौकोन आहे, त्याची पोझिशन बघा इथं आहे. नंतर त्याची पोझिशन कुठं आली आहे बघा, इथं आली आहे. यस. परत त्याची पोझिशन कुठं आहे, इथं पोझिशन आहे. आणि परत त्यानंतर त्याची पोझिशन या ठिकाणी वर गेलेली आहे. यस. म्हणजेच या ठिकाणी विसंगत आकृती जर आपण पाहिली तर इथं आहे, ओके, परत इथं आलंय, परत इथं आहे. म्हणजे डायरेक्ट या ठिकाणी इथं जाणं थोडं या ठिकाणी म्हणजे ते म्हणजे संयुक्तिक होत नाही असं वाटतंय. त्यामुळं आपलं आन्सर या ठिकाणी ऑप्शन नंबर डी येईल. आणखी आपण याचा देखील लॉजिक लावू शकता, त्या रेषेचा किंवा ह्या क्रॉस अँगलचा, याचा देखील तुम्ही लॉजिक लावून उत्तर जो आपलं या ठिकाणी डी येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 2, 64चा चौथा घात भागिले 8चा पाचवा घात. आता 64चा चौथा घात म्हणजे हा 8चा वर्ग आहे आणि घाताचा घात या दोघांचा काय होतो, गुणाकार. म्हणजे 8चा 8वा घात भागिले हा 8चा पाचवा घात आहे मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी हे 5 जर इकडे गेले तर 8चा फक्त काय राहणार आहे, कारण भागिले असल्यास घातांची वजाबाकी होते. 8चा तिसरा घात म्हणजे 8चा घन, म्हणजेच उत्तर येणार आहे तुमचं 512. हे या ठिकाणी आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. बघा, या ठिकाणी फक्त आपण गणित आणि बुद्धिमत्तेचेच क्वेश्चनचं स्पष्टीकरण या ठिकाणी घेतोय मित्रांनो. त्याच्यानंतर जो आपला प्रश्न आहे तो आहे 5 नंबरचा. हां, या ठिकाणी बघा, आणखी याला थोडं मोठं करतो मी आणखी, म्हणजे सोडवायला आणखी सोपं जाईल आपल्याला. हां, राईट. यस. आता बघा, हा 5 नंबरचा क्वेश्चन. एक मिनिट. याच्यामध्ये बघा, दोन संख्यांची जी बेरीज आहे ते 12 आहे. दोन संख्याची बेरीज 12 आहे आणि त्या संख्याच्या वर्गाची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती. आपल्याला मोठी संख्या काढायची. दोन संख्याची बेरीज 12 आहे मित्रांनो आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज या ठिकाणी 80 आहे. आता मोठी संख्या कुठली, आपल्या दोन संख्या बेरीज 12 आहे आणि वर्गांची बेरीज 80 आहे. मोठी संख्या काढायची मित्रांनो. जर त्या संख्या आपण या ठिकाणी 8 आणि 4 जर बघा, या ठिकाणी इथं 8 आणि 4 हे अंक आहे, त्याच्यानुसार आपण 8 आणि 4 जर संख्या धरल्या, या ठिकाणी गृहीत धरल्या, तर 8चा वर्ग होतो 64 आणि या ठिकाणी 4चा वर्ग होतो 16 आणि या दोघांची जी बेरीज आहे, या दोघांची बेरीज मित्रांनो 80 होते. आणि परत या दोघांची बेरीज 8 अधिक 4 बरोबर 12. म्हणजेच या ठिकाणी उत्तर आपलं येईल, म्हणजे हे जुळते, म्हणजेच आपली मोठी संख्या विद्यार्थी मित्रांनो येईल ऑप्शन नंबर सी. 8 हे आपला आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. 7 नंबरचा क्वेश्चन बघा, खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे आपल्याला काढायचं आहे. बघा, या ठिकाणी नंबरिंग देऊयात आपण 1 2 3 4 आणि 5. आता या ठिकाणी बघा, आपण काढू शकतो असं की सिंगल नंबरवाले किती आहेत, या ठिकाणी 5 आहेत. परत बघा 1 2 3 4 5. आता 2 अंकापासून किती त्रिकोण तयार झालेत बघा, इथं एक झालाय, हा एक झालाय, हा होत नाही मित्रांनो, परत हा एक झाला. म्हणजे 2 अंकापासून या 1 अंकापासून 5, 2 अंकापासून किती त्रिकोण तयार झालेत, तर या ठिकाणी 3 त्रिकोण झालेत. परत बघा 3 अंकापासून बघा, हे हो का, इथून हे 2 3 4 पासून एक तयार होतोय, परत 3 4 5 पासून एक तयार होतोय. म्हणजेच 3 अंकापासून या ठिकाणी 2 त्रिकोण तयार झालेले आहेत. परत बघा आणखी हे 2 3 4 3 4 5. परत पुढे बघा, आणखी आणखी कशा प्रकारचं आपलं रिलेशन लागू शकेल. त्याच्यानंतर बघा, हे 5 अंकापासून या ठिकाणी एक त्रिकोण तयार होते, म्हणजे हा संपूर्ण मोठा त्रिकोण. इथं बघा, या 2 अंकापासून हा एक त्रिकोण आपला राहतोय 5 आणि 4चा. म्हणजे या ठिकाणी 2 अंकापासून 4 त्रिकोण तयार होत आहेत. एकूण जर बेरीज केली तर 5 आणि 4 9 2 11 आणि 1 12, म्हणजे एकूण त्रिकोण या ठिकाणी 12 तयार होतात. म्हणजे ऑप्शन नंबर बी हे या ठिकाणी आपलं आन्सर उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण.
जो की आहे 9 नंबरचा. 9 नंबरचा 9 नंबरचा प्रश्न आहे बघा. येस, हां. रेस बघा या ठिकाणी रेस या शब्दातील अक्षरे किती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतील. आता बघा एकूण अक्षरे किती आहेत बघा. RACE या संख्येसारखंच करायचं आहे. याला नंबरिंग द्या फक्त. हे बघा, हे 1, हे 2, हे 3 आणि 4. फक्त यांचा गुणाकार करा तुम्ही, तर उत्तर आपल्याला मिळून जाईल. म्हणजे 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24. जसं आपण 4 अंक दिले असते त्याच्यापासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील, ज्या प्रकारे करतो त्या प्रकारचं आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए 9चं ऑप्शन नंबर ए हे उत्तर आपलं या ठिकाणी येईल. त्यानंतर 10 नंबर बघा मित्रांनो, हा प्रश्न. लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, तर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळली. या ठिकाणी बघा पूर्वेकडे म्हणजे या ठिकाणी बघा हे पूर्व दिशा विद्यार्थी मित्रांनो इकडे येते आणि पश्चिम दिशा इकडे येते, हे लक्षात घ्या. वरची आहे उत्तर आणि खालची आहे दक्षिण. आता लता समजा इकडं पूर्वेकडे जर तोंड करून उभी असेल तर ती उजवीकडे म्हणजेच बघा लक्षात घ्या. बघा हे हे पूर्व पश्चिम, याला आपण असं देखील करूयात. हे उत्तर आणि हे दक्षिण. लताचं तोंड ॲक्च्युली इकडं आहे. आता बघा उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळली. ओके, आता बघा इकडं तोंड आहे, इथं पहिल्यांदा वळल्यास इथं येईल ती, लक्षात घ्या. परत इथं येणार आहे म्हणजे हे 1, हे 2. बघा हे पहिल्यांदा वळल्यास इथं 1, इथं 1, इथं 2, हे 3 आणि इथं परत म्हणजे मूळच्या ठिकाणी जर तिचं तोंड व्हायचं असेल तर या ठिकाणी म्हणजे मूळच्या ठिकाणी जर तिला यायचं असेल तर या ठिकाणी तिला 4 वेळा काटकोनात वळावं लागणार आहे. 4 वेळा म्हणजेच आपला 10 वेळा जर वळायचं आहे. ओके, म्हणजे पूर्वेला यायला तिला तोंड होण्यासाठी 4 वेळा. परत बघा आणखी 4 वेळा वळली तर परत पूर्वेला तोंड होईल. म्हणजे 4 आणि 4 8 वेळा या ठिकाणी झालेला आहे. हे 4 + 4 हे 8 वेळा होईल या ठिकाणी. आता राहते फक्त 2 वेळा. आता पूर्वेला तोंड आहे म्हणजेच बघा एकदा वळल्यास या ठिकाणी दक्षिणेला तोंड होईल, 9 झालं. आणि 10व्या वेळेस वळल्यास तिचं तोंड या ठिकाणी पश्चिमेला होईल. म्हणजे उत्तर येईल आपलं ऑप्शन नंबर ए, पश्चिम दिशा. त्याच्यानंतर बघा 12 नंबरचा प्रश्न. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते. बघा 10 वर्षापूर्वी हे समजा वडील आहेत आणि आणि हा मुलगा. ओके, मुलगा. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट. म्हणजे जर मुलगा x असेल तर वडील 3x आहेत मित्रांनो. हे किती आहे? हे 10 वर्षापूर्वी. ओके, 10 वर्षापूर्वीचं आहे हे, 10 वर्षापूर्वी. 10 वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. 10 वर्षानंतर म्हणजेच हे आज वय 3x + 10 असेल. 10 वर्षानंतर यांचं वय काय होणार आहे बघा, हे 3x + 20. कारण आज 10 आणि पुढचे 10 म्हणजे 20 होईल या ठिकाणी. आणि हे मुलाचं वय होईल x + 20. आणि हे जे प्रमाण आहे ते किती होणार आहे या ठिकाणी, दुप्पट. म्हणजेच या ठिकाणी असं लिहू शकतो आपण बघा, हे 3x + 20 हे भागिले x + 20 बरोबर. हे जे गुणोत्तर रेशो होणार आहे ते 2:1 होईल. म्हणजेच बघा हे 3x हे +20 बरोबर हे 2x + 40, 2x + 40. म्हणजेच हे 2x इकडं आलं तर x बरोबर काय होईल, 20 तिकडं गेलं तर 40 मधून 20 गेले, 20 म्हणजे 100 किंमत आली या ठिकाणी 20. तर मुलाचे आजचे वय आपल्याला काढायचे आहे. 100 किंमत 20 आहे. ओके, म्हणजे हे 10 वर्षापूर्वीचं वय आहे 20. तर आज किती होणार आहे, 20 + 10, 20 + 10 म्हणजे वय होईल या ठिकाणी 30. म्हणजेच ऑप्शन नंबर बी हे आपल्या या ठिकाणी उत्तर असेल. त्याच्यानंतर बघा 13 नंबरचा प्रश्न. पुढील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल, आपल्याला कोणता अंक येईल हे या ठिकाणी काढायचा आहे. व्यवस्थित बघा 4 आणि 7चा जर गुणाकार केला तर 7 × 28. परत 3 आणि 15चा गुणाकार केला तर 45. फक्त या ठिकाणी बघा CA जे लेटर आहेत बघा, इथं ए आलंय, इथं बी आलंय, म्हणजे इथं या ठिकाणी मध्ये सीच आलं पाहिजे. 5 दुनी 10 म्हणजे 10C हे आपल्या या ठिकाणी उत्तर येईल. म्हणजे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी आपला आन्सर असेल, ऑप्शन नंबर सी. त्याच्यानंतर बघा 14 नंबरचा प्रश्न. 14 नंबरचा प्रश्न हा बघा. एक घड्याळ रोज 10 मिनिटे बघा, रोज 10 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ रोज 5 मिनिटे पुढे जाते. यस, 5 मिनिटे पुढे जाते. तर बघा लक्षात घ्या, दोन्ही घड्याळे सोमवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावली तर शुक्रवारी सकाळी 8 वाजता, हे सोमवार आणि शुक्रवार 8 वाजता दोन्ही घड्याळात काय फरक पडेल बघा. 10 आणि 5 म्हणजे ॲक्च्युली दोघांमधला जो डिफरन्स आहे तो 5 आहे. 5 मिनिटे पुढे जाणार आहे
ॲक्च्युली 5. आणि हे जे दिवस किती आहेत सोमवारपासून शुक्रवारपर्यंत हे जे दिवस आहेत विद्यार्थी मित्रांनो हे 4 दिवस होतात म्हणजे 5 × 20. ओके, म्हणजेच हे 20 मिनिटे फरक किती पडेल याच्यामध्ये 20 मिनिटाचा फरक पडेल. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात जो की आपला 17 नंबरचा प्रश्न आहे. फक्त गणित आणि बुद्धिमत्तेचंच घेतोय मित्रांनो. आता या ठिकाणी बघा DEAF बरोबर बघा हे 3, 5, 8, 7 आणि FILE बरोबर या ठिकाणी दिले. तर सांकेतिक भाषेत IDEAL. आता डायरेक्ट आपल्याला हे काय करायचं आहे आय ला डी ला काय दिलंय त्याच्यानुसार हे करायचं आहे. आता आय कुठं आहे बघा या ठिकाणी आय इथं 2 नंबरला आहे म्हणजे आय ला या ठिकाणी 4 आहे. तर डी इथं डी ला हे 3 आहे तर 3 घ्यावं लागेल आपल्याला. परत ई बघा हे ई ला 5 आहे. परत ला जर पाहिलं तर 3 नंबरला आहे म्हणजे 8 येईल. आणि यल हे कुठं आहे बघा इथं 3 नंबरला आहे म्हणजे 6. 4, 3, 5, 8, 6 म्हणजे ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर येईल. ऑप्शन नंबर डी. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. बघा नेक्स्ट क्वेश्चन जो की आपला 19 नंबरचा प्रश्न आहे. हा बघा डेंजर गुणाकार आलाय बघा मित्रांनो. हा गुणाकार तुम्हाला करायचा आहे. 19 नंबरचा प्रश्न आणि असा जर तुम्ही गुणाकार केला तर उत्तर याचं येणार आहे विद्यार्थी मित्रांनो ए या ठिकाणी उत्तर येणार आहे. तुम्ही गुणाकार करून बघा. ऑप्शन नंबर ए हे आपल्या या ठिकाणी उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर बघा 20 नंबरचा प्रश्न. एक व्यक्ती ट्रेनमध्ये बसून वाटेतील इलेक्ट्रिकचे पोल मोजतो. बघा हा प्रश्न थोडा हा सुंदर प्रश्न आहे. एक व्यक्ती ट्रेनमध्ये बसून वाटेतील इलेक्ट्रिकचे पोल मोजतो. 2 इलेक्ट्रिक पोलमधील अंतर 30 मीटर आहे. ट्रेनचा वेग ताशी 72 किलोमीटर असल्यास 5 तासात ती व्यक्ती किती पोल मोजेल आपल्याला हे ठिकाणी काढायचे. आता बघा हे अंतर लक्षात घ्या. जे अंतर आहे अंतर बरोबर काय असतं मित्रांनो अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असतं नेहमी. अंतर बरोबर हे वेग गुणिले वेळ असतं. यस अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता या ठिकाणी बघा वेग आपल्याला दिलेला आहे हा जो ताशी 72 किलोमीटर आहे आणि 5 तासात दिले म्हणजेच 72 गुणिले 5 काय होईल बघा 72 गुणिले 5. 72 गुणिले 5 याचा जर गुणाकार केला तर येतो गुणाकार आपला 360. परंतु एक किलोमीटर झालेला आहे 360 किलोमीटर आणि पोलमधील अंतर आहे मित्रांनो 30 मीटर. ओके, आता याचं आपल्याला मीटरमध्ये रूपांतर करावं लागेल म्हणजे 360चं मीटरमध्ये रूपांतर करायचं म्हणजे 360 गुणिले 1000. तर 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर भागिले हे 30 कारण प्रत्येक पोलमध्ये जे डिस्टन्स आहे ते 30 मीटरचं आहे. आता या ठिकाणी बघा हा शून्य कटला हा शून्य कटला. यस परत बघा 3 1 3 हे 12 12 त्रिक 36 म्हणजे या ठिकाणी 12वर 3 शून्य आलेली आहेत. 12वर 3 शून्य म्हणजे 12,000. बघा असल्यास 5 तासात ती व्यक्ती किती पोल मोजेल या ठिकाणी 5 तासात ती पोल 12,000 पोल मोजेल. आता इथं व्यवस्थित बघा 2 इलेक्ट्रिक पोलमधील ह्या डिस्टन्स आहे मधले म्हणजे हे स्लॉट आहेत मधले गॅप आहेत. आता शेवटी बघा हे जे पोल आहेत ना असे जर पोल असतील तर हा इथला पोल हा पोल हा पोल हा पोल हा पोल हा पोल इथलं प्रत्येकातलं अंतर फक्त 30 आहे. प्रत्येकातलं अंतर 30 आहे. आता जेवढे बघा अंतर आहेत आता 1 2 3 4 5 5 गॅप आहेत. या 5 गॅप आहेत पण त्या ठिकाणी पोल किती आहेत बघा. पोल या ठिकाणी मित्रांनो 1 2 3 4 5 6 पोल होतात. म्हणजे जेवढे आपलं या ठिकाणी गॅप आहे त्याच्यापेक्षा पोल काय होत असतो या ठिकाणी 1ने वाढत असतो. म्हणजे जर 12,000 पोल म्हणजे एक तर आपला पहिला आपण काउंट करायचा राहत असतो किंवा शेवटचा राहत असतो त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी +1 मध्ये ॲड करावं लागेल. उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो आपलं 12,001 म्हणजे ऑप्शन नंबर डी हे आपल्या या ठिकाणी आन्सर असेल. ऑप्शन नंबर डी. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण 21 नंबरला. हां 21 नाही 22 नंबरचं बघा. बघा हा प्रश्न सोपा आहे. हा बघा घन एनचा घन मायनस एन हे या ठिकाणी जे रिलेशन आहे ते एन घन मायनस एन या स्वरूपात आहे. म्हणजेच हा 1चा घन वजा 1 आहे. हा या ठिकाणी 2चा घन वजा 2 कारण 8 वजा 2 6. परत हा 3चा घन हा 4चा घन वजा 4 हे 5चा घन वजा 5 हे 6चा घन वजा 6 आणि या ठिकाणी येणार आहे 7चा घन वजा 7 म्हणजे या ठिकाणी 343 वजा 7 म्हणजे उत्तर येईल आपलं या ठिकाणी 336 हे आपला आन्सर असेल 336. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. आता डायरेक्ट आपला जो अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा 32 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. आता 32 नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. 25
हां बघा या ठिकाणी 32 नंबरचा क्वेश्चन आहे. हां येस. आता 32चं उत्तर या ठिकाणी बघा काय येईल आपलं. आता जर व्यवस्थित या फिगरकडे पाहिलं, हे 1 2 3 4 5 5 डॉट आहेत आणि ॲरो खाली आहे बघा. इथं बघा फक्त हे रोटेट झाले आहे फिगर, म्हणजे आज फिगर थोडी फिरली अशी. आणि एक इथं 5 होते, परंतु 1 2 3 4 इथं एक जो डॉट आहे कमी झाला आहे. फिगर फिरलेली आहे आणि एक डॉट कमी झाला, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा 4 डॉट आहेत आणि 2 ॲरो आहेत. ओके. ज्यावेळेस फिगर फिरली आहे त्यावेळेस एक डॉट कमी झाला आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा एक डॉट काय झाला या ठिकाणी कमी झालेला आहे. परत बघा या ठिकाणी मग हे बघा अशी हे 3 डॉट आणि या ठिकाणी 2 ॲरो. ओके. यस. मग या ठिकाणी जर आता हे पोझिशन जर आपण याचा जर व्यवस्थित विचार केला तर या ठिकाणी बघा हे खाली जर ॲरो आले, आता या ठिकाणी इथं 2 ॲरो झालते, या ठिकाणी एक ॲरो वाढला पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस बघा रोटेट झाल्यानंतर इथं इथं सिंगल सिंगल, इथं डबल डबल, या ठिकाणी 3 ॲरो आले पाहिजेत आणि ते खालच्या दिशेने आले पाहिजेत, म्हणजे 3 डॉट आणि 3 ॲरो. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी करेक्ट येईल. थोडं विचार करावा लागते मित्रांनो यासाठी. परत बघा पुढे जाऊयात आपण. 35 नंबरचा प्रश्न. हां हा प्रश्न बघा या ठिकाणी थोडी जागा कमी आहे इथं. एका शेतकऱ्याने 10,000 रुपये रकमेचे कर्ज 15% सरळ व्याजाने घेतले. 5 वर्षानंतर त्याने 10,000 रुपये आणि त्याच्याजवळील मोबाईल देऊन कर्जाच्या रकमेची परतफेड केली. तर त्या शेतकऱ्याजवळील मोबाईलची किंमत आपल्याला काढायची. आता बघा या ठिकाणी हे जे 10,000 आहे, 10,000 हे मुद्दल आहे. ओके. आणि 15% व्याज आहे आणि मुदत आहे 5 वर्ष. तर या ठिकाणी आपण होणारं सरळ व्याज किती होते बघा. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले. 15 पाच्या 75 आणि 75वर 2 शून्य, म्हणजे जे आपलं सरळ व्याज आहे ते 7,500 होणार आहे. ओके. 7,500 म्हणजे प्लस हे 10,000 पण त्याला द्यावेच लागणार आहेत. ओके. 10,000 पण त्याला द्यावेच लागणार आहेत, म्हणजे एकूण त्याला 17,500 रुपये रक्कम द्यायची आहे. तर 10,000 त्यानं नगदी दिलेत. हे 10,000 कसे दिलेत? नगदी दिलेत. म्हणजेच आणि बघा त्याचे जवळील त्याने रुपये 10,000 आणि त्याच्याजवळील मोबाईल देऊन कर्जाच्या रकमेची परतफेड केली. म्हणजे ॲक्च्युली मोबाईलची किंमत काय येणार आहे मित्रांनो? मोबाईलची किंमत हे जी सरळ व्याज येणार आहे ती मोबाईलची किंमत असेल, म्हणजे 7,500 हे आपलं उत्तर असेल. म्हणजे 35चं उत्तर ऑप्शन नंबर सी या ठिकाणी हे उत्तर असेल. त्यानंतर बघा पुढे जाऊया आपण. हां 37 नंबरचा क्वेश्चन बघा. हा 37 नंबरचा. हे 343 गुणिले 49. बघा हे आपण डायरेक्ट असं सॉल्व्ह करू शकतो, परंतु इथं इथं घातांकाच्या स्वरूपात दिलेलं आहे, म्हणून याचं देखील आपण घातांकाच्या स्वरूपात रूपांतर करूयात. हे 343 म्हणजे काय आहे बघा, लक्षात घ्या. हा मित्रांनो 7चा घन आहे. यस. हा आहे 7चा घन. हा 7चा घन आहे. परत हा गुणिले हा आहे 7चा वर्ग भागिले हा 216. हा 216 म्हणजे काय या ठिकाणी बघा 216 हा 6चा घन आहे गुणिले हा कोणाचा आहे? हा 2चा 16 म्हणजे 2चा चौथा घात आहे गुणिले 81 म्हणजे 3चा चौथा घात आहे. ओके. आता पुढे सोडूया आपण. हे काय होईल बघा, बेस सेम आहे त्याच्यामुळं वरची तुम्ही बेरीज करू शकता. म्हणजे 7चा किती येईल या ठिकाणी 5वा घात येईल. 3 आणि 2 5 भागिले आता या ठिकाणी हे 6चा तिसरा घात गुणिले आता या ठिकाणी जर पॉवर जर सेम असेल मित्रांनो, इथे 4 आहे 4 आहे, त्यावेळेस तुम्ही खालच्या बेसचा गुणाकार करू शकतात. म्हणजे बेत्रिक 6 या ठिकाणी 6चा चौथा घात होईल. हे घातांकाचा नियम आहे. म्हणजेच काय उत्तर येणार आहे आपल्या 7चा हा 5वा घात भागिले 6चा 7वा घात. हे कुठं दिसतंय बघा, 7चा 5वा आणि 6चा 7वा. म्हणजे ऑप्शन नंबर डी 37चं उत्तर येणं आपलं ऑप्शन नंबर डी मध्ये हा आपला पर्याय आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. 37 झालं. त्याच्यानंतर 41 नंबरचा प्रश्न बघा. आपण 41 नंबरचा प्रश्न बघूयात. हा इथं बघा हा जो 41 नंबरचा प्रश्न आहे, हा जो 41 नंबरचा प्रश्न आपल्याला दिसतोय ना, इथं बघा हे दोन त्रिकोण आहेत आणि खाली आहे. इथं काय झालंय फक्त खालचा त्रिकोण, हा खालचा त्रिकोण काय झाला या ठिकाणी, फक्त खालचा त्रिकोण या ठिकाणी वर गेलेला आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. मग इथं हे आहेत. आता खालच्या जर वर गेल तर फिगर आपली अशीच येणार आहे. त्याच्यामुळे उत्तर बघा ऑप्शन नंबर डी हे आपल्या या ठिकाणी उत्तर येईल. त्यानंतर बघा 42 नंबरचा प्रश्न.
42. या ठिकाणी बघा 42 नंबरचा क्वेश्चन. इथं बघा, इथं थोडा स्पष्ट आहे. हे 3 4 5 आहे. आता 3 4 आणि 5 यांचा जर गुणाकार केला आपण, 3 चौक 12, 12 पंचे 60. ओके, 60. हे 60 जे आहे हे 6च्या 10 पट आहे, लक्षात घ्या. ओके, 60 भागिले 6 केलं तर 10 येतं, म्हणजेच याच्या 10 पट हे बाहेरचा गुणाकार येतोय. तसंच बघा, हे काय होते, 6 पंचे 30 आणि 7 म्हणजे हे किती, 210. हे 210 21च्या किती, 10 पट आहे. येस, म्हणजे आता इथं बघा, इथला गुणाकार करू. 11 9 99 गुणिले 10, 99 गुणिले 10 म्हणजे 990 होईल. ओके, याच्या 10 पट आहे, म्हणजे इथले जे याला आपण 10 भागलं तर इथली व्हॅल्यू मिळेल आपल्याला. हे 0 0 कटल, म्हणजे इथं आपल्याला 99 हे आलं पाहिजे आपलं. 99 म्हणजे ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर येईल. त्याच्यानंतर बघा, पुढे जाऊयात आपण. बघा हा प्रश्न आता, या प्रश्नाकडे व्यवस्थित पहा. 24 फूट, बघा 24 फूट व्यास असलेली विहीर 70 फूट खोल खणल्यास त्यातून किती घनफूट माती बाहेर काढावी लागेल. किती घनफूट, बघा हे विहीर म्हणजे एक ठिकाणी बघा, जी विहीर आहे ना, या ठिकाणी हा एक सिलेंडर शेप तयार होईल मित्रांनो. अशा प्रकारची विहीर असते. यस, हे जे ही आहे बघा, ही 70 फूट, 70 फूट आणि ही त्रिज्या असणार आहे. यस, ही परत काय म्हणते बघा, 24 फूट व्यास. हे 24 फूट जर व्यास असेल तर त्रिज्या किती होईल मित्रांनो, आर त्रिज्या होणार या ठिकाणी बघा, याच्या अर्ध म्हणजेच 12. यस, हे 12 या ठिकाणी त्रिज्या होईल. किती घनफूट माती काढावी लागेल. आता बघा, आपल्याला या ठिकाणी वृत्तचितीचं घनफळ काढायचं आहे. ओके, आता वृत्तचितीचं घनफळ म्हणजे हे बघा, या ठिकाणी हे हा जो बेस आहे, हा वर्तुळ असतो, या वर्तुळाचं क्षेत्रफळ असतं मित्रांनो पाय आरचा वर्ग. आणि हे घनफळ काढायचे म्हणजे फक्त हाईट, या गुणाकारामध्ये हाईट घेतली जाते, म्हणजे पाय आर स्क्वेअर याचे वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र आहे. याच्यामध्ये किमती मांडूयात आपण. पाय म्हणजेच 22/7 गुणिले आर म्हणजेच किती आहे या ठिकाणी 12 गुणिले 12 गुणिले एच, हाईट किती आहे या ठिकाणी 70 आहे, म्हणजे 7 1 7, हे 7 10 70. आता या ठिकाणी काय होईल बघा, 7 10 70 आलं. परत आपण पुढे जर कॅल्क्युलेशन याचे केले तर कशा प्रकारे येतील बघा कॅल्क्युलेशन आहे. 12 10 किंवा 22 गुणिले 10, बघा 22 गुणिले 10 किती येईल या ठिकाणी 220 आणि 12चा वर्ग 144. आता परत हे शून्य जर इकडे घेतलं तर 22 चोक 88 ला 8, हातचे आले 8, 22 चोक 88, 88 आणि 8 किती होईल मित्रांनो 96, 96 ला 6, हातचे आले 9, 22 1 22 आणि 9 31, म्हणजे 31,680, 31,680 घनफूट, म्हणजे ऑप्शन नंबर सी हे आपलं 45चं उत्तर येईल, ऑप्शन नंबर सी. त्याच्यानंतर 46 नंबरचा प्रश्न बघा. हा 46 नंबरचा प्रश्न, यामध्ये खाली नमूद शब्दाच्या उजवीकडे ठेवलेल्या आरशातील प्रतिमा ओळखायच्यात. आता या ठिकाणी बघा, यम, यम तर नेहमी कसं असणार आहे. आता हे यम जे आहे आरशातील हे मल्याळम, फक्त इकडले शब्द बघूयात आपण. बघा हे हे जे आहे आरशा, हे यम, यमचं काय होणार मित्रांनो, हे यमच राहील. हे येच राहील. आता यल असा आहे तर आरशामध्ये कसं आहे लक्षात घ्या, आरशामध्ये तो असा येईल. ओके, मग सुरुवातीला यम ये यल म्हणजे असा शेप असं कुठं दिसते बघा. बघा हे तर नाही, हे तर नाही, हे बी नाही. बघा ऑप्शन नंबर डी या ठिकाणी दिसतोय असा. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर डी या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर येईल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 47 मतदानाच्या शाईमध्ये, याचं उत्तर सिल्वर नायट्रेट आहे मित्रांनो. भरपूरदा प्रश्न पडलेला आहे. मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो. एक मिनिट, हां असो, आपला अंकगणित बुद्धिमत्ता घ्यायचं आहे. 48वा प्रश्न, 0.2 गुणिले 0. बघा हे जे आहे ना, फक्त हे जे 2 2 2 याचा गुणाकार करा, याचा गुणाकार किती येणार आहे मित्रांनो 8 येणार आहे. परत इथं बघा हे पॉईंट नंतर 1, इथं 2 आणि 3 5, म्हणजे या ठिकाणी पॉईंट नंतर किती स्थळ आहेत बघा, 3 आणि 2 5 आणि 1 6, 6 स्थळ आहेत. म्हणजे 6 स्थळ सोडून आपला दशांश आला पाहिजे, म्हणजे आपल्याला किती शून्य द्यावं लागतील, 5 शून्य, हे 2 3 4 5, म्हणजेच बघा 1 2 3 4 5 6, म्हणजेच पॉईंट नंतर या ठिकाणी 6 अंक पाहिजेत. म्हणजे उत्तर येईल आपलं 48. ऑप्शन नंबर किती येईल बघा, आता या ठिकाणी व्यवस्थित मोजा जरा. 5 शून्य कुठे आहेत बघा, हे 4 आहेत, हे 3 आहेत,
इथं बघा 1 2 3 2 5 हां, म्हणजे ऑप्शन नंबर सी हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल. ऑप्शन नंबर सी. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. बहुतेक 50 नंबरचा प्रश्न आहे आपला आता. हां, हा 50 नंबरचा क्वेश्चन बघा. ते पेज स्पष्ट होतं जरा. इथं बघा हे वर्तुळ आहे. हे वर्तुळ जे आहे ना, आता या वर्तुळामध्ये काय केलं, हा जे वर्तुळ आहे फक्त हे या ठिकाणी उलटून या ठिकाणी हे उलटून या ठिकाणी असं वर ठेवलंय असं दिसतंय आपल्याला. मग या ठिकाणी बघा हे असं आहे. ओके. आता त्याला रोटेट असं केलंय बघा, त्याला रोटेट या ठिकाणी असं केलंय का असं केलं हे आपण परफेक्टली सांगू शकत नाही. ओके. आता हे जे आहे याला जर उलटून आपण बघा, याची जर दिशा इकून आणि इकून दोन्हीकून आपण करू शकतोय. म्हणजे उत्तर बघा हे हे बी तर या ठिकाणी येणारच नाही, खालचा बेस जर पाहिला तुम्ही. आणि हा सी पण येणार नाही, कारण खालचा बेस बघा तुम्ही. बेस एक तर ऑप्शन नंबर ए किंवा डी मध्ये थोडं आपलं हे आहे. तर जर ह्याला बघा असं जर फिरवलं तर या ठिकाणी बघा म्हणजे मॅक्झिमम चान्सेस उत्तराचे चान्सेस या ठिकाणी ऑप्शन नंबर डी आहे. कारण ही फिगर या फिगरसारखी नाही, म्हणून या फिगरसारखी फिगर येणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर ए पण या ठिकाणी इलिमिनेट होईल. ऑप्शन नंबर डी हे या ठिकाणी मोस्ट करेक्ट आन्सर आपलं असेल. त्याच्यानंतर बघा पुढे 50च्या नंतर 53 नंबरचा प्रश्न बघा. इथं बघा या ठिकाणी ही फिगर बघा, इथून हे जे आहे हे टोक आणि हे टोक. ओके. याचा जरा तुम्ही विचार केला तर हे बघा किती अँगलनं फिरलंय. आता हे इतका अँगल असतो मित्रांनो 90. ओके. हे इथं आहे, ह्याच्या मिडलला आहे म्हणजे हे 45, म्हणजे जवळपास 135 डिग्रीनं हा ॲरो फिरलाय. यस, 135 डिग्रीनं या ठिकाणी हा ॲरो फिरला, या ठिकाणी खाली आलेला आहे. तसंच हे म्हणजे कसं होईल, इथून 135 म्हणजे इथं या ठिकाणी हा ॲरो इथं आला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी आपलं उत्तर येईल. 53च्या नंतर बघा 56 नंबरचा क्वेश्चन आहे. 56 नंबरचा प्रश्न बघा. खालील संख्यामालेत 4 हा अंक किती वेळा 7 या अंकानंतर आला आहे, परंतु 3 या अंकापूर्वी आलेला नाही. ओके. म्हणजेच 4 अंक 7च्या नंतर पाहिजे. ओके. परंतु पुढे 3 नको आहे. ओके. असे कुठं कुठं दिसते बघा, 7 7 4 2 हे या ठिकाणी चालेल बघा. परत 7 4 6 हेही चालेल. परत इथं बघा 7 4 1. ओके. हे 7 4 1 हे पण या ठिकाणी येईल. परत इथं 7 4 3 आहे, म्हणजे हे नाही जमणार मित्रांनो, हे या ठिकाणी येणार नाही आपलं. परत 7 हो काय 7 4 6 1 आहे. यस, म्हणजे 1 2 हो का, हे 1 2 हे 3 आणि हे 4, एकूण 4 वेळेल ऑप्शन नंबर बी हे या ठिकाणी उत्तर असेल आपलं. 56 नंतर बघा पुढे जाऊत आपण. 57 नंबरचा प्रश्न बघा. वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13 जसे 3 असल्यास वडिलांचे वय किती? सरासरी 40 आहे म्हणजे त्यांच्या वयाची बेरीज किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 40 दुनी 80. दोघांची वयाची बेरीज 80 असणार आहे. आणि त्यांचं गुणोत्तर दिले आपल्याला 13 जसे 3. वडील जर 13 असेल तर मुलगा किती आहे या ठिकाणी? 13 जसे 3 हे गुणोत्तर आहे. आपल्याला वडिलांचं वय काढायचं आहे. ओके. हे एकूण त्यांची वयांची बेरीज आहे 80. या ठिकाणी 13 आणि 3 किती होईल? 16. म्हणजे 16x बरोबर याला आपण 80 म्हणू शकतो. म्हणजेच x बरोबर किती येईल? 16 5 80. म्हणजेच एकशे किंमत म्हणजे एका भागाची किंमत आली आपली 5. तर वडिलांचे वय किती? हे 13 गुणिले 5 म्हणजे वडिलांचे वय मित्रांनो 65 आणि मुलाचे होईल 3 5 15. दोघांची बेरीज या ठिकाणी 80 येईल. म्हणजे वडिलांचं वय किती असेल? ऑप्शन नंबर डी 57चा ऑप्शन नंबर डी 65 हे आपला आन्सर आहे. त्यानंतर बघा नंतर 59 नंबरचा हा पण क्वेश्चन बघा व्यवस्थित. हे 0.82 3.43 आणि हे यांची बेरीज करू. 5 आणि 3 8 आणि 2 10. बघा हे वर्गमुळामध्ये 5 आणि 3 8 आणि 2 10ला 0. हातचाला 1. 10 आणि 4 14. 8 22. 22ला 2. हातचे आले 2. हे 2 आणि 3 5 म्हणजे 5.20. आणि खाली बघा हे 37 म्हणजेच हे किती झाले बघा, हे 80 110 म्हणजे 130 1.30. यस. आता इथं बघा हे 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 0 0 जर गेलं हे 13 चौक 52 दिसते आपलं, म्हणजे याचे 4 पट आहे. म्हणजे वर्गमुळात 4 हे उत्तर येईल. वर्गमुळात 4 म्हणजेच उत्तर येईल याचा ऑप्शन नंबर 2 म्हणजे सी हे याचं उत्तर राहील आपलं. नंतर बघा 62 नंबरचा प्रश्न. 62
प्रश्न बघा, सर्व प्रश्न ज्यानं कव्हर केलंय, सर्व प्रश्नाला ज्यानं हात घातले ना, तो विद्यार्थी स्कोअरमध्ये पुढे राहील. आणि गणित बुद्धिमत्ता ज्यानं चांगलं सोडवलंय तोच विद्यार्थी आहे, आणि तो एक विद्यार्थी पुढे राहील. कारण गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न मोठे होते जरा थोडे, असे काही एवढे टफ नव्हते, पण अदर पेपरपेक्षा मित्रांनो हा थोडा एक लेंदी लेवलचा पेपर म्हणू शकतोय आपण याला. ठीक आहे. 62. ला एक काम पूर्ण करण्यासाठी 4 तास. बघा या ठिकाणी हे ला एक काम पूर्ण करण्यासाठी 4 तास लागतात. बघा या ठिकाणी हे जे आहे, अ हा या ठिकाणी एक काम पूर्ण करण्यास 4 तास लागतात. परत बघा ब ला एक काम पूर्ण करण्यास 6 तास लागतात. आणि क ला एक काम पूर्ण करण्यास 12 दिवस लागतात. ओके, हे त्यांचे दिवस झाले. आता यांचा LCM लसावी काढू आपण. यांचा 4 6 12चा लसावी 12चा आहे, म्हणजे एकूण एकूण काम टोटल वर्क आपलं 12 होईल. तर याला काय करायचं, आता प्रत्येकाचं वैयक्तिक इफिशियन्सी काढायची आपल्याला. तर काय करायचं या ठिकाणी, 4 त्रिकम 12, 6 दोन्ही 12 आणि 12 एक 12, हे 3 आणि 2 5 आणि 1 6. म्हणजेच हे आपल्याला किती वेळ लागेल, लागणारे दिवस बरोबर काय असणार आहे मग, हे 12 भागिले याला या 6 भागायचं. ही क्षमता आहे. 6 एक 6, 6 दोन्ही 12, म्हणजे या ठिकाणी 2 दिवस. इथे तासामध्ये आहे, सॉरी, जे दिले ते आपल्याला तास, तर 2 तास. ओके, तर ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल, 2 तास वेळ लागेल. ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर असेल. 62ला ए. त्यानंतर बघा 63. बघा, एका तैलचित्रातील मुलीच्या फोटोकडे आशा म्हणाली, बघा आशा म्हणाली, ही सुनीताची आई. बघा ही सुनीताची आई. आता या ठिकाणी आपण सुनीता घेऊ. बघा ही सुनीताची आई, ही सुनीताची आई म्हणजे फोटोतील व्यक्ती आहे बरं का, ही फोटोतील व्यक्ती आहे. सुनीताची आई फोटोतील व्यक्ती आहे, सुनीताची आई आहे. आणि सुनीताचे वडील, बघा सुनीताचे वडील. आता या ठिकाणी सुनीताचे जे वडील आहेत, या ठिकाणी एक वडील असणार आहेत. सुनीताचे जे वडील आहेत, आणि सुनीताचे वडील माझा मुलगा आहे. आता सुनीताचे वडील माझा मुलगा आहे, म्हणजेच ती व्यक्ती या ठिकाणी कोण आहे, आशा म्हणते, म्हणजे ती व्यक्ती या ठिकाणी आशा ही असणार आहे. ओके, म्हणजे आशाची नात असणार आहे सुनीता ही. यस. हां, बघा म्हणजेच बघा हे आशा या ठिकाणी इथं जाईल. तर बघा आशाचे त्या चित्रातील मुलीसोबतचे नातं, आपलं नातं या दोघांचं काढायचं आहे. ओके, मग ही काय येणार बघा, तर आशाचे त्या चित्रातील मुलीसोबतची काय नाही, त्या म्हणजे आशा ही वडिलाची आई आहे. म्हणजेच काय, या फोटोतील व्यक्तीची आशा कोण आहे, सासू आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी हे या ठिकाणी आपलं उत्तर येईल. ऑप्शन नंबर डी. त्यानंतर बघा 64 कडे जाऊयात आपण. एका मोबाईलची 18% GST सह किंमत 23,600. 18% GST सहित म्हणजेच बघा लक्षात घ्या काय, 23,600. 18% GST सहित म्हणजे जर 100 असताना 118 होईल. 118ला या ठिकाणी बघा ही जी किंमत आहे 118 म्हणजेच 23,600 आहे. 23,600. तर मोबाईलची मूळ किंमत म्हणजे 100, मोबाईलची मूळ किंमत 100 म्हणजेच किती येईल आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर इथली व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला बघा हे इथं डायरेक्ट बघा 118ची दुप्पट 236 आहे. म्हणजेच या ठिकाणी 100ची दुप्पट विद्यार्थी मित्रांनो किती डायरेक्ट काढू शकतो आपण. 100ची दुप्पट या ठिकाणी हे 200 आणि वर 2 शून्य, म्हणजेच या ठिकाणी येईल 20,000 रुपये उत्तर आपलं. म्हणजे ऑप्शन नंबर सी 64ला येईल. ऑप्शन नंबर सी हे आपला उत्तर येईल. त्याच्यानंतर आपण 66 नंबरकडे जाऊयात. हां 66. बघा हा प्रश्न आता, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एका आयताच्या क्षेत्रफळा इतकी आहे. जर त्या वर्तुळाचा व्यास आणि त्या आयताची लांबी 140 मीटर असल्यास, म्हणजे आयताची लांबी हा वर्तुळाचा व्यास आहे, म्हणजे त्रिज्या, या ठिकाणी त्रिज्याची किंमत काढू शकतोय आपण. त्रिज्या बरोबर किती येईल या ठिकाणी, याच्या अर्ध येणार आहे, म्हणजे त्रिज्याची किंमत येणार विद्यार्थी मित्रांनो आपले 70 मीटर. यस. आता बघा वर्तुळाचे जे क्षेत्रफळ असतं ते पाय आरचा वर्ग असतं, आणि आयताचे जे क्षेत्रफळ आहे ते लांबी गुणिले रुंदी, त्याला एल गुणिले बी आपण म्हणू शकतो. ओके, आता किमती ठेवूया ती. पाय म्हणजेच बघा हे 22 सप्तमांश, हे बरोबरचं चिन्ह का दिलंय, कारण इथं दिलंय आपल्याला क्षेत्रफळा इतकेच असते. 22 सप्तमांश गुणिले आर किती या ठिकाणी बघा 70, हे गुणिले 70 बरोबर. या ठिकाणी लांबी आपल्याला दिली 140, 140. तर आयताची रुंदी म्हणजे आपल्याला बीची किंमत काढायची आहे. बी बरोबर किती, तर या ठिकाणी बघा हे 7 एक 7, 7 10 70. ओके, तर हे किती बघा 7 10 70. परत बघा हे हा शून्य आणि हा शून्य या ठिकाणी कटेल मित्रांनो, आपण डायरेक्ट काढू शकतो हा शून्य.
किंवा हे 10 असंच राहू देऊ आपण. हे 70 दोन्ही 140 करूयात. ओके. बे एक बे, हे बे पंचे 10 म्हणजे 22 पंचे 10 व दर्शन 110 बरोबर बी. ओके. म्हणजे बीची व्हॅल्यू किती आली आपली 110 मीटर. मी तुम्ही तुमच्या प्रकारे कॅल्क्युलेशन करू शकता, त्याला खाली घेऊन देखील करू शकतात किंवा डायरेक्ट इथले इथे देखील करू शकतात. 110 मीटर हे आपलं उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा 67 नंबरचा प्रश्न. एका परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 100 प्रश्न आहेत. प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण देण्यात येतात, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी करण्यात येतो. जर एका विद्यार्थ्यास या परीक्षेत सर्व प्रश्न सोडविल्यानंतर 100 गुण मिळाल्यास त्याने किती उत्तरे अचूक दिली? बाय ऑप्शन मेथड जावा, डायरेक्ट आपलं उत्तर निघेल. बघा, जर 40 प्रश्न त्याने अचूक दिले असतील तर त्याला 40 चोक 160 गुण मिळतील. आता 40 बरोबर दिले म्हणजे त्यानं 60 चुकीचे दिले. ओके. 60 चुकीचे म्हणजे एका चुकीच्या प्रश्नासाठी 1 गुण कमी होणार आहे, म्हणजे 60 साठी 60 गुण कमी होणार आहेत. 160 मधून 60 गेले तर त्याला 100 गुण मिळणार आहेत. म्हणजे या ठिकाणी आपला 100 गुण मिळालेला दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए हा या ठिकाणी आपला करेक्ट आहे. बाकीचे चेक सुद्धा करायची गरज नाही. त्याच्यानंतर पुढे बघा 67 नंतर 70 बघा. हा प्रश्न बघा एकदम सोपा आहे. एक कार मुंबई ते पुणे हे 40 किलोमीटर या गतीने जाते. तीच कार पुणे ते मुंबई 60. तर आपल्याला सरासरी वेग या ठिकाणी काढायचा आहे. आणि सरासरी वेगा सूत्र माहिती आहे आपल्याला. दोन्ही ह्या 2 गुणिले या वेगांचा काय आहे गुणाकार आहे. 2 गुणिले 40 गुणिले 60 भागिले या वेगांची बेरीज असते 60 आणि 40 म्हणजेच 100. हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य कटेल. 6 चूक 24 24 दोन्ही 48. ओके. म्हणजेच 48 किलोमीटर पर आवर हा या ठिकाणी सरासरी वेग येईल. ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतर बघा 71 कडे जाऊयात. 71 नंबरचा प्रश्न बघा. हा बघा, थोडा याला छोटं करूयात, प्रश्न फाटल्यासारखे वाटायले ते नाही, प्रश्नच तसे आहेत. ठीक आहे. हां बघा, एक व्यापारी एक डझन सफरचंद 200 रुपयाला विकत घेतो आणि 6 सफरचंद रुपये 90 ला विकत असल्यास त्याला किती टक्के नफा अथवा तोटा होईल हे आपल्याला काढायचं आहे. बघा, एक डझन आंबे 200 रुपयाला विकतोय, म्हणजे 12 आंबे तो 200 रुपयाला विकतोय. मित्रांनो, 12 आंबे तो 200 रुपयाला विकतोय, लक्षात घ्या. 6 सफरचंद 90 रुपयाला. जर 6 सफरचंद 90 ला असतील तर 12 सफरचंद इथं तो कितीला विकणार आहे या ठिकाणी? 90 दोन्ही बघा, 6 सफरचंद 90 ला तर 12च्या 90च्या दुप्पट करा, 180 रुपयाला तो विकणार आहे. यस. असल्यास त्याला किती टक्के नफा अथवा तोटा होतो? हे त्याची खरेदी झाली पहिली. ओके, खरेदी. आणि हे त्याची विक्री आहे. आता या ठिकाणी बघा, 200 रुपयाची सफरचंद तो 180लाच विकतोय, म्हणजे 100% या व्यवहारामध्ये तोटा होणार आहे. म्हणजेच 200 रुपयाचं या ठिकाणी 180ला विकत असेल तर त्याला 20 रुपये तोटा होणार आहे मित्रांनो. 20 रुपये तोटा. आणि हा 20 रुपये तोटा हा 200 रुपयावरती आहे. म्हणजेच 200 रुपयाला जर 20 रुपये तोटा असेल तर 100ला किती? 20च्या अर्धा म्हणजे 10%. म्हणजे ॲक्च्युली उत्तर येईल आपलं 10% तोटा. 71 येईल ऑप्शन नंबर डी. त्यानंतर बघा आपण 72 नंबरकडे जाऊयात. बघा, हां 72 नंबर. 30 मजुरांना एका इमारतीचे काम पूर्ण करण्यास 18 दिवस लागतात, तर तेच काम 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? बस बघा, 30 मजूर, काम समान आहे, काही अडचण नाही. 30 मजुरांना 18 दिवस लागतात, काम सारखं आहे, त्याच्यामुळं पहिली स्थिती बरोबर दुसरी स्थिती. तर या ठिकाणी 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? 20 गुणिले समजा ते मजूर असतील आपले एक्स. तर या ठिकाणी बघा, हा शून्य कटला, हा शून्य कटला, बे एक बे, बे 9 18 म्हणजे 9 त्रिक 27, म्हणजे 27 किती मजूर लागतील? 27. ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतर बघा 72 नंतर आपण पुढे जाऊयात. 74 हे वर्गमुळात 32.4 भागिले x बरोबर 2. आता दोन्ही बघा, असा प्रश्न आला की दोन्ही साईडचा वर्ग करायचा अगोदर. जर वर्ग केला तर काय येईल मग? हे बघा, हे 32.4 भागिले 32.4. ओके. आता हे जे भागिले आहे ते हे, सॉरी, इथे x आहे, हे x भागिले x बरोबर हे 2चा वर्ग या ठिकाणी होईल 4. आता आपल्याला हे किंमत 1शी काढायची, म्हणून x बरोबर हे जर इकडे गेले तर हे इकडे येणार आहे, म्हणजे 4 भागायचे आपल्याला डायरेक्ट. किती येईल बघा, 4 8 32 आणि 4 1 4, म्हणजे 8.1 हे आपलं उत्तर येईल. ऑप्शन नंबर सी. परत बघा 75 नंबरचा प्रश्न या ठिकाणी. एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर असल्यास त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल?
वर्तुळाचे क्षेत्रफळ विद्यार्थी मित्रांनो काय असतो? पाय आरचा वर्ग. यस. मग अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काय येईल? त्याच्या अर्ध येणार आहे पाय आरचा वर्ग भागिले 2. तर आपण आता या ठिकाणी कसं काढू शकतो बघा? एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे, म्हणजेच पायची किंमत घेऊ आपण या ठिकाणी बघा 22/7. 22/7. यस. हां, गुणिले आर. आर म्हणजेच या ठिकाणी 21, हे गुणिले 21. ओके. आणि हे भागिले 2, इथं भागिले 2 घेऊयात आपण. तर आपल्याला क्षेत्रफळ या ठिकाणी मिळेल 7×1 = 7, हे 7×3 = 21, बे बे, हे बे 11 22, म्हणजेच हे किती येईल बघा? बरोबर 11 गुणिले 21×3 = 63, म्हणजेच 11×3 = 33, 8 आले 3, 11 66, 66 आणि 3 69, म्हणजे 693. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी आपलं उत्तर येईल, ऑप्शन नंबर डी. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात, जो की 83 नंबरचा प्रश्न आहे. 82, हा 83. बघा, एका शेतातील गाई व गुराखी. ओके. आता गाईला या ठिकाणी मित्रांनो बघा, गाईला पाय असतात 4, लक्षात ठेवा, आणि गुराखी याला पाय असतात 2. ओके. यांच्या पायांची संख्या 98 आणि ही संख्या 98 आहे, आणि डोक्यांची संख्या या ठिकाणी 26 आहे. तर त्या शेतात गाई व गुराखी किती? तर त्या शेतात गाई व गुराखी किती आहेत आपल्याला काढायचं आहे. आता बघा, एक एक बाय ऑप्शन मेथड जाऊ आपण या ठिकाणी. 21 चोक हे गाय, 21 चोक 84, आणि 5 दुनी 10, 84 आणि 10 94, म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. इथं बघा 23 चोक, इथं जर आपण 4 न गुणलं 23 चोक किती होणार? हे 92, आणि हे किती येईल? 3 दुनी 6, 3 दुनी 6 म्हणजे 92 98, हे 98 या ठिकाणी पायांची संख्या बसते आपली, बरोबर बसते, आणि 23 आणि 3 26, म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणी बी हे या ठिकाणी आपलं करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण 83 नंतर. बघा डायरेक्ट 83 नंतर आपला जो प्रश्न आहे तो 87 नंबरचा आहे. बघा, खालील दिलेल्या शब्दातील अक्षरामधून तयार न होणारा शब्द शोधा. आता तयार न होणारा बघायचा आहे. आता इथं बघा ACTI1 हा होतो या ठिकाणी. इथं बघा असा शब्द बघायचा की हे अक्षरमध्ये आलेला पाहिजे. आता 4 नंबरचा जर ऑप्शन तुम्ही बघितला म्युझिक, येस, तुम्हाला येस हे कुठं दिसणार नाही, त्याच्यामुळे हा या ठिकाणी शब्दच तयार होणार नाही. येस, म्हणजेच आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी. ओके. हे उत्तर म्हणजे न होणारा, म्हणजे हे उत्तर येणार नाही, हे येणार नाही, आणि हे पण येणार नाही. ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर असेल. परत बघा 88 नंबरकडे जाऊयात आपण. 88 नंबर बघा. यस, हा 88 नंबरचा क्वेश्चन आपला. 7.1/2 हे आता बघायचं कसं येईल? 7 दुनी 14 आणि 15, 15/2 याला आपण असं लिहू शकतो 15/2. ओके. च्या 30% किंमत, इथं बघा या ठिकाणी व्यवस्थित सोडू, 15/2 चे 30%. 30% म्हणजे चे म्हणजे गुणाकार, 30% म्हणजे काय? 30/100. ओके. किंमत ही म्हणजे काय? या ठिकाणी बरोबरचं चिन्ह द्यावं लागेल आपल्याला. 60च्या डॅश डॅश टक्के, बरोबर आहे. आता 60चे आपल्याला टक्के काढायचे आहेत. समजा 60चे ते x% असेल, 60चे x%. ओके. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इथली किंमत 100 काढायची. हे 100, हे 100 या ठिकाणी कॅन्सल होऊन जाईल. इथं बघा बे एक बे, आणि हे काय होणार आहे? बे 15 30. ओके. परत इथं बघा 15 1 15, 15 चोक 60. यस, म्हणजेच एक्स बरोबर काय होईल या ठिकाणी? हे 4 भागाकारा जाईल, 15/4. 15/4. आता इथे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, म्हणून आता काय करायचं? 4 त्रिकम 12. ओके. उरले किती? 4 त्रिकम 12, उरले 3, आणि जो छेद आहे तो आहे तसा ठेवायचा इथं, म्हणजे 3.3/4 हे आपलं उत्तर येईल. म्हणजे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर असेल, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर आपण 89 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता 89 नंबरची आकृती बघा, विसंगत आकृती ओळखायच्या. आता प्रत्येक ठिकाणी बघा हा जो शेडेड पोर्शन आहे मित्रांनो, शेडेड पोर्शन हा या ठिकाणी बघा इथं आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी, यस, इथं शेडेड पोर्शन कुठं दिलं आहे? फक्त या ठिकाणी इथं दिलं, म्हणजे थोडी वेगळी वाटते. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर यायला पाहिजे. हां. आता त्याच्यानंतर 90 बघा, वर्तुळाचा परिघ, म्हणजे हे वर्तुळाची कडा. परिघ म्हणजे काय असणार आहे? वर्तुळाची कडा असणार आहे. तसं आयताची कडा काय असते? म्हणजे आयताची कडा हे म्हणजे त्याची काय असते? या ठिकाणी परिमिती होत असते. म्हणजे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी आपलं उत्तर येईल. आता 91 कडे बघा. बघा अ ब क या 3 भागीदारांनी अनुक्रमे हे 25,000, बघा हे 30,000 आणि 15,000 गुंतून व्यवसाय सुरू केला. वर्ष अखेर त्यांना 2,10,000 रुपये नफा
हा 2,10,000 रुपये त्यांचा नफा झाला असल्यास अ ला किती नफा मिळेल. आता या ठिकाणी अगोदर यांचं गुणोत्तर काढायचं मित्रांनो. आता या ठिकाणी बघा इथंच बघा हे 3 शून्य कटतील आपले. बघा हे 3 शून्य कटतील, हे 3 शून्य कटतील. आता बघा काय होईल, 5 5 25, 5 6 30 आणि 5 3 15. म्हणजेच 5 जसे हे 6 जसे 3 हे गुणोत्तर आलेलं आहे. आपल्याला अचा नफा काढायचा आहे मित्रांनो. म्हणजे अ बरोबर अचा नफा जो आहे ॲक्च्युली किती आहे 5. हां आता एकूण या रेशोंची बेरीज करायची म्हणजे हा एकूण प्रमाण मिळेल 5 आणि 6 अकरा आणि 3 हे 14 गुणिले ओके. आता एकूण जो नफा आहे ओके किती आहे ते 2,10,000. हे 2,10,000 ओके. आता वर 3 शून्य आहेत, 1 2 3 इथे बाजूला देतो मी. 2,10,000. आता फक्त हे सोडवायचं आहे आपल्याला. हे 7 दुनी 14, हे 7 त्रिक किती 21. यस म्हणजे हे किती झालं बघा. परत खाली घेऊया थोडं आपण. हे 5 गुणिले हे किती 30,000. 5 गुणिले हे 30,000 भागिले 2 म्हणजे हे किती 15,000 ओके. 15,000 आणि हे गुणिले 5, 15 5 75 म्हणजे 75 वर 3 शून्य द्या म्हणजे 75,000 हे आपल्या या ठिकाणी उत्तर येईल. ऑप्शन नंबर डी. तर अ ला किती नफा मिळेल 75,000 रुपये. पुढे बघा 92 93. हां 93 बघा. 3 संख्याचे गुणोत्तर 1 जसे 2 जसे 3 आहे आणि त्या संख्यांचा मसावी 12 असल्यास. आता जर मसावी 12 असेल मित्रांनो तर डायरेक्ट याला गुणायचं आहे आपल्याला. त्या संख्या मिळतात म्हणजे 12, हे 12 दुनी 24 आणि 12 त्रिक 36 हे आपलं उत्तर असेल. म्हणजे ऑप्शन नंबर डी आपल्या या ठिकाणी उत्तर असेल. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपण 97 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. 97 नंबरचा प्रश्न. 97 97. हा बघा एका आयताकृती प्लॉटची लांबी ही रुंदीपेक्षा 60% जास्त आहे. आता या ठिकाणी बघा हे लांबी आणि ही रुंदी ओके. प्लॉटची लांबी ही रुंदीपेक्षा 60% जास्त आहे. बघा रुंदीपेक्षा 60% जास्त आहे म्हणजे समजा रुंदी जर 100 असेल तर लांबी किती येईल 160 येणार. 60% जास्त म्हणजे हे जे आपण गुणोत्तर काढलं तर 20 पंचे 100 यस म्हणजेच 20 पंचे 100 आणि हे शून्य कटला 82 16 म्हणजे 20 8 60चे 8 जसे 5 हा रेशो झालेला आहे आपला. जर त्या प्लॉटची लांबी आणि रुंदीतील फरक बघा आता याच्यातील फरक दिला आहे मित्रांनो. फरक आहे 48 मीटर ओके. प्लॉटची लांबी आणि रुंदीतील फरक 48 मीटर म्हणजे ॲक्च्युली गुणोत्तरातील फरक किती येणार आहे 8 मधून 5 गेले 3. हे 3x बरोबर याला आपण काय म्हणू शकतो ते 48 मीटर म्हणजे एका भागाची किंमत मिळेल. म्हणजे x बरोबर किती येईल या ठिकाणी 16 ओके. 16 त्रिक 48 म्हणजेच हे 8x आणि 5x असं या गृहीत धरल्यास या प्रकारे आपलं येईल. म्हणजे x बरोबर 16. तर आयताकृती प्लॉटचे क्षेत्रफळ काढायचं आहे. तर या ठिकाणी बघा याची किंमत काढू आपण. लांबी ॲक्च्युली लांबी किती येते आणि रुंदी किती येते 16 8 बघा 16 8 किती 16 पंचे 80 16 सेके 96 16 7 12 दर्शन 16 8 28 हे 128 आणि गुणिले हे 16 5 80 म्हणजे 128 आणि 80 हे लांबी आणि रुंदी झाली. आता क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणून यांचा आपण गुणाकार करूयात. क्षेत्रफळ बरोबर ओके 128 हे गुणिले 80 यस. आता हे शून्य बाजूला घेतला. आता फक्त 8 न गुणूयात या ठिकाणी. 8 8 64 64ला 4 हात चाले 6 8 दुनी 16 16 6 22 22ला 2 हात चाले 2 8 1 8 8 2 10 म्हणजे 10,240. 10,240 म्हणजे ऑप्शन नंबर बी हे या ठिकाणी आपलं उत्तर येईल. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात जो की आहे आपला क्वेश्चन 99 नंबरचा. 99 नंबरचा क्वेश्चन बघा. एका सांकेतिक भाषेत बघा एका सांकेतिक भाषेत हे डब्ल्यू जे आहे ते हे पुढे दिले आपल्याला. तर त्या सांकेतिक भाषेत आता डब्ल्यू आणि एसचं जर नातं तुम्ही पाहिलं मित्रांनो तर डब्ल्यू हे -4 न पाठीमागं यस आहे यस बरोबर आहे. आता आणि एल आणि पी यांचं जर तुम्ही रिलेशन पाहिलं बघा एल एम एन ओ पी हे +4 ओके. ते -4 आणि हे +4. तसंच या ठिकाणी जर आपण इथं पाहिलं तर क्यूचा जर -4 न जर आपण विचार केलो तर क्यूच्या -4 ने या ठिकाणी एम यायला पाहिजे. तर ऑप्शनमध्ये बघा फक्त या ठिकाणी एकाच ऑप्शनमध्ये एम आहे म्हणजे ऑप्शन नंबर सीचा आपल्या या ठिकाणी करेक्ट असणार आहे. के +4 पुढे काय होणार आहे हे ओ होणार आहे म्हणजे मोबाईल हे आपलं उत्तर येईल. त्याच्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन आपला ह्या पेपरमधील
आज शुक्रवार आहे, गेल्या आठवड्यातील मंगळवारी 25 मे तारीख होती, पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख येईल? आता बघा, आज या ठिकाणी शुक्रवार दिला आपल्याला, गेल्या आठवड्यातील मंगळवारी 25 मे, ओके, 25 मे तारीख होती, पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख येईल? ओके, आता गेल्या आठवड्यातील मंगळवारी बघा, गेल्या आठवड्यातील मंगळवारी 25 तारीख आहे, म्हणजेच आता सध्याच्या आठवड्यामध्ये म्हणजे 25 आणि 6 31, ओके, 31 तारखेचा महिना म्हणजे 1 जून. या ठिकाणी बघा 1 जूनला मित्रांनो, 1 जूनला या ठिकाणी परत मंगळवार येईल. ओके, म्हणजे या आठवड्यामध्ये 1 जूनला या ठिकाणी परत मंगळवार येईल. तर बघा, आज शुक्रवार आहे, तर आजची तारीख काय येईल या ठिकाणी बघा, शुक्रवारी तारीख काय यायला पाहिजे, म्हणजेच मंगळ बुध गुरु शुक्र म्हणजे 2 3 4 या ठिकाणी 4 जून, म्हणजे आज जो शुक्रवार आहे त्या शुक्रवारात 4 जून आहे. तर पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख येईल, म्हणजे या ठिकाणी परत आपण 7 मिसळावं लागतील आपल्याला, म्हणजे 11 जून. ओके, 11 जूनला या ठिकाणी परत शुक्रवार असणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर असेल, ऑप्शन नंबर डी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्ण पेपर या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता यातील आपण सोडून घेतलेला आहे. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या चॅनलवरती आपल्या आतापर्यंत झालेल्या पोलीस भरतीचे जवळपास सर्वच क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस आहे, तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल, ते पहा. आणि मॅथची बेसिक तयारीसाठी स्कॉलरशिपचे मॅथ्स व्हिडिओ आपल्याकडे चॅनलवरती अवेलेबल आहेत, 8वी स्कॉलरशिपचे, जेणेकरून त्यातून तुमचं मॅथचं बेसिक प्रिपरेशन चांगलं होतं. भूमिती, पुन्हा बीजगणित असेल आणि आपलं अंकगणित असेल, या सर्वांची तुमची तयारी होईल. तेही प्लेलिस्टच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकताय. थँक्यू. मन लावून अभ्यास करा.